आता 2 दिवसापूर्वीच त्यांनी एका विधवा महिलेच्या घरचं मीटर काढलं. ते बाई मीटर काढू देत नव्हती म्हणून त्यांची लाईन कापून टाकली. त्यांचा फोन आला तर बच्चूभाऊ घरीच होते आपले बसलेले, जिल्हाध्यक्षसुद्धा घरी होते बसलेले. तिथून मग बच्चूभाऊंनी यांच्याशी वार्तालाप केला. यांनी जेव्हा जी त्यांची प्रोसेस त्यांनी केली होती ती परत ती लाईन जोडून दिली. आता मला सांगा, बच्चूभाऊंनी फोन केला किंवा आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला म्हणून ती लाईन त्यांनी परत जोडून दिली. मग सर्वसामान्य माणसांनी कुठं जायचं? त्यांच्यासोबत जर असा अन्याय करत असतील तर हे व्यवस्थित चांगलं नाही. आणि स्मार्ट मीटरची जे तुम्ही सक्ती करत आहे, सक्ती करता येत नाही. ते इच्छुक आहे, त्यांची जर मानसिकता असेल तर स्मार्ट मीटर लावायची तर ते लावू शकतात, अन्यथा ते तुम्हाला मनाई करू शकतात. हे यांना अजूनही कळलेलं नाही. आणि स्मार्ट मीटर ते खरोखर फास्ट आहे. तुम्हाला जर 3,000 रुपये बिल येत असेल, स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुम्हाला 3,500 रुपये बिल येणेच आहे. तर अशामधून तुम्ही जर लोकांची लूट करत असाल, म्हणजे कंपनी जर लोकांची लूट करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज आम्हाला उठवावा लागेल. आणि याच्यापेक्षाही मोठं आंदोलन यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन शिवसेनेच्या स्टाईलनं आम्ही करू. बंद करा. ज्या ठिकाणी खराब झाले असतील मीटर त्याच ठिकाणी लावा. अन्यथा तुमच्या शासकीय बिल्डिंग असतील, शासकीय तुमचे ऑफिस असतील, निमशासकीय ऑफिस असतील, त्या ठिकाणी तुम्ही जरूर लावा. तिथं तुम्हाला सक्ती न दिली जाईल. शाळा असतील, कॉलेज असतील, परंतु घरगुती कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करून तुम्ही मीटर लावू नये. ही तुम्हाला विनंती करायला आम्ही आलो आहे. याच्यानंतर आम्ही विनंती करणार नाही. प्रॉब्लेम काय की समजा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.